मनी ब्लॉक्स अशानेही क्रिएट होतात का की पैसे आलेत आणि मी खर्चच नाही करत आहे? त्याला म्हणतात की ॲक्युम्युलेशन ऑफ वेल्थ. म्हणजे बघा, आपण म्हणतो ना लक्ष्मी आहे, तर लक्ष्मीला फ्लो व्हायला, चंचल आहे म्हणतो ना, तिला इकडे तिकडे व्हायला आवडतं, म्हणून तो मीडियम ऑफ एक्सचेंज आहे ना पैसा. एक फिअर एनर्जीबद्दल मी तुम्हाला सांगते. समजा तुमच्या आवडीची व्यक्ती तुमच्या शेजारी बसली आहे आणि तुम्ही म्हणालात की नाही, आत्ता माझ्या शेजारनं जायचंच नाही अजिबात, मला भीती वाटते, उठायचंही नाही, माझ्या नजरेसमोर थांब. सारखं 5-5 मिनिटाला कॉल करत, कुठे आहेस, मला व्हिडिओ कॉल कर, लोकेशन पाठव, मला भीती वाटते, तुला काहीतरी होईल. तर ती व्यक्ती तुमच्यासोबत कम्फर्टेबल राहील? पैशाच्या बाबतही लोक अशीच भीती तयार करतात की माझा पैसा माझ्या खिशातनं जायला नको, तो माझ्या बँक बॅलन्समधनं कमी झाला तर, किंवा तो माझ्यापासून लांब गेला तर, मग त्याचं ट्रॅकिंग चालू होतं, देऊ का नको, घेऊ का नको. हे जी वृत्ती आहे ना तळ्यात मळ्यात, ही जी नकारात्मक भावना आहे ती पण तर ऊर्जा आहे. मग जी ऊर्जा तुम्ही पैशाला देणार आहे त्याच प्रकारची ऊर्जा पैसाही तुम्हाला देणार आहे. मग जिथे भीतीदायक वातावरण आहे तिथे तो पैसा स्थिर होणारच नाही. म्हणजे मी आमच्या सेशन्समध्ये नेहमी म्हणते की पैसा दररोज पाहिजे, पण लक्ष्मीपूजन वर्षातनं एकदाच, तेही 10 मिनिटात, का तर खाली फटाके उडवायचे आहेत किंवा काय करायचं.